नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. आज आपण एक अतिशय सुंदर आणि सोपा बेबी फ्रॉक विणूया. हा फ्रॉक 6 महिने ते 1 वर्ष वयाच्या बाळासाठी छान होईल. हा फ्रॉक विणण्यासाठी मी वापरणार आहे ए रंगाची बेबी वूल साधारणपणे 150 ग्रॅम आणि बी रंगाची बेबी वूल साधारणपणे 50 ग्रॅम, 3.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक, कात्री, शिवणाचा सुईधागा, सॅटिनची छोटीशी 3 फुलं आणि 1 बटण. ए रंगाच्या धाग्याला स्लिप नॉट घालूया. आता 67 साखळी टाके विणूया. हे एकूण 67 साखळी टाके विणून झाले. आता हुकपासून चौथ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे विणूया. पहिले 3 साखळी टाके म्हणजे पहिला डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणून ही ओळ पूर्ण करूया. हे एकूण 65 डबल क्रोशे आहेत. आता पॅटर्न सुरू करूया. 3 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया. हा पहिला डबल क्रोशे झाला. पुढच्या टाक्यामध्ये 1 डबल क्रोशे, 2 साखळी टाके आणि पुन्हा 1 डबल क्रोशे अशी एक व्ही स्टिच विणूया. बघा, ही अशी. आता पुढच्या टाक्यामध्ये 1 डबल क्रोशे विणूया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक व्ही स्टिच विणूया. आता इथून पुढे असंच एका आड एक डबल क्रोशे आणि एक व्ही स्टिच असं विणून ही ओळ पूर्ण करूया आणि मग भेटूया. शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणायचा आहे. दुसरी ओळ विणून पूर्ण झाली. 4 साखळी टाके विणून काम वळवून घेऊया. हा पहिला ट्रिपल क्रोशे झाला. आता पुढच्या व्ही स्टिचमध्ये 1 ट्रिपल क्रोशे, 2 साखळी टाके आणि अजून 1 ट्रिपल क्रोशे अशी व्ही स्टिच विणूया. ही अशी. आता पुढच्या डबल क्रोशेमध्ये एक फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे विणूया. हा असा. आता पुढच्या व्ही स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशे व्ही स्टिच विणूया. पुढच्या डबल क्रोशेमध्ये एक फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे विणूया. प्रत्येक व्ही स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशे व्ही स्टिच आणि प्रत्येक डबल क्रोशेवर एक फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे असा पॅटर्न विणून ही ओळ पूर्ण करूया आणि मग भेटूया. शेवटच्या डबल क्रोशेवर एक फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे न विणता साधा ट्रिपल क्रोशे विणायचा. तिसरी ओळ विणून पूर्ण झाली. 4 साखळी टाके विणून काम वळवून घेऊया.
हा पहिला ट्रिपल क्रोशे झाला. आता पुढच्या व्ही स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशे व्ही स्टिच विणूया. आता पुढच्या ट्रिपल क्रोशेमध्ये एक बॅक पोस्ट ट्रिपल क्रोशे विणूया. हा बघा, हा असा प्रत्येक व्ही स्टिचमध्ये एक व्ही स्टिच आणि प्रत्येक ट्रिपल क्रोशेमध्ये एक बॅक पोस्ट ट्रिपल क्रोशे असा पॅटर्न विणून ही ओळ पूर्ण करूया आणि मग भेटूया. शेवटच्या ट्रिपल क्रोशेमध्ये एक बॅक पोस्ट ट्रिपल क्रोशे न घालता नेहमीचा ट्रिपल क्रोशे विणायचा. 4 ओळी विणून पूर्ण झाल्या. आता सगळ्यात पहिल्या ट्रिपल क्रोशेच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून दोन्हीही टोकं जोडूया. ही पहा, ही अशी. आता इथून पुढे सलग गोल गोल विणत जायचं आहे. पहिला ट्रिपल क्रोशे म्हणून 4 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया. फक्त ह्याच राऊंडमध्ये आपण काम वळवून घ्यायचं आहे. आता पुढच्या व्ही स्टिचमध्ये एक डबल व्ही स्टिच विणूया. 2 ट्रिपल क्रोशे, 2 साखळी टाके आणि पुन्हा 2 ट्रिपल क्रोशे. ही बघा, डबल व्ही स्टिच. पुढच्या ट्रिपल क्रोशेवर एक फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे विणूया. हा असा प्रत्येक व्ही स्टिचमध्ये एक डबल व्ही स्टिच आणि प्रत्येक ट्रिपल क्रोशेवर एक फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे असा पॅटर्न विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. पाचवी राऊंड विणून पूर्ण झाली. आता पहिल्या ट्रिपल क्रोशेच्या डोक्यावर स्लिप स्टिच करूया आणि ही राऊंड बंद करूया. आता 4 साखळी टाके विणूया. हा पहिला ट्रिपल क्रोशे झाला. ह्या राऊंडपासून पुढे काम वळवून न घेता सलग गोल गोल विणत जायचं. आता R5चाच पॅटर्न वापरून अजून 2 राऊंड्स विणूया. R6 आणि R7 अशा 2 राऊंड्स विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. R6 आणि R7 या 2 राऊंड्स विणून पूर्ण झाल्या. आता 8व्या ओळीमध्ये R5चाच पॅटर्न वापरून पुढची 4 डिझाईन्स विणूया. 4थ्या डिझाईनची डबल व्ही स्टिच विणून झाली की मग भेटूया.
चौथ्या डिझाईनची डबल व्ही स्टिच विणून झाली. आता पुढची 8 डिझाईन सोडून देऊया. सोडून दिलेल्या 8 डिझाईन्सच्या आधीचा फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे आणि नंतरचा फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे हे दोन्ही एकमेकांजवळ आणा. आता या दोन्हींवर एकत्र एक फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे विणूया. हा बघा, हा असा. ह्यामुळे ही अशी बाही तयार झाली. आता R5चाच पॅटर्न वापरून पुढची 8 डिझाईन्स विणूया. 8व्या डिझाईनची डबल व्ही स्टिच विणून झाली की मग भेटूया. आता पुढची 8 डिझाईन सोडून देऊया. सोडून दिलेल्या 8 डिझाईन्सच्या आधीचा आणि नंतरचा असे दोन्ही फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे एकमेकांच्या जवळ आणूया. आता ह्या दोन्हींवर एकत्र एक फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे विणूया. हा बघा, हा असा. ह्यामुळे दुसरी बाही तयार झाली आहे. आता ह्या ओळीतली उरलेली शेवटची 4 डिझाईन्स विणून ही ओळ पूर्ण करूया. आठवी ओळ विणून पूर्ण झाली. आता R5चाच पॅटर्न वापरून अजून एक राऊंड म्हणजे R9 विणूया. 9वी ओळ विणून पूर्ण झाली. आता 10व्या ओळीच्या सुरुवातीला पहिला ट्रिपल क्रोशे म्हणून 4 साखळी टाके विणूया. आता पुढच्या व्ही स्टिचमध्ये 3 ट्रिपल क्रोशे, 2 साखळी टाके आणि पुन्हा 3 ट्रिपल क्रोशे अशी ट्रिपल व्ही स्टिच विणूया. ही पहा, ही अशी. पुढच्या फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशेवर एक फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे विणूया. आता हा असाच पॅटर्न वापरून पुढच्या 5 राऊंड्स म्हणजे R10 ते R14 विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. 14 ओळी विणून पूर्ण झाल्या. आता पहिला ट्रिपल क्रोशे म्हणून 4 साखळी टाके विणूया. आता पुढच्या व्ही स्टिचमध्ये 4 ट्रिपल क्रोशे, 2 साखळी टाके आणि 4 ट्रिपल क्रोशे अशी व्ही स्टिच विणूया.
ही बघा, ही अशी. आता पुढच्या फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशेवर एक फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे विणूया. हा असा. आता हा पॅटर्न वापरून R15 ते R19 अशा पुढच्या 5 राऊंड्स पूर्ण करूया आणि मग भेटूया. 19 राऊंड्स विणून पूर्ण झाल्या. पहिला ट्रिपल क्रोशे म्हणून 4 साखळी टाके विणूया. पुढच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 5 ट्रिपल क्रोशे, 2 साखळी टाके आणि 5 ट्रिपल क्रोशे असा एक सेट विणूया. हा बघा, हा असा. आता पुढच्या फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशेवर एक फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे विणूया. आता असाच पॅटर्न पुढे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. 20 राऊंड्स विणून पूर्ण झाल्या. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता ह्या पाठीमागच्या बाजूला बटनासाठी लूप विणूया. उजवीकडच्या टोकामध्ये हुक घालूया आणि धाग्याचं एक लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. पुढे अजून एक सिंगल क्रोशे विणूया. आता 4 साखळी टाके विणूया आणि पुढे एक सिंगल क्रोशे विणूया. हे पहा, हे असं लूप बनलं. आता पुढे दुसऱ्या टोकापर्यंत सिंगल क्रोशे विणत जाऊया. काजं आणि बटणपट्टी विणून झाली. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता बी रंगाच्या धाग्यांनी बॉर्डर्स विणूया. डाव्या टोकाकडच्या टाक्यामध्ये हुक घालूया आणि बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया आणि ही राऊंड पूर्ण करून मग भेटूया. गळ्याची बॉर्डर विणून पूर्ण झाली. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता सुई धागा वापरून बटण शिवूया.
बटण लावून झालं, ते आता काजामध्ये घालूया. गळ्याची बॉर्डर विणून पूर्ण झाली. आता बाह्यांची बॉर्डर विणूया. कुठल्याही एका ट्रिपल क्रोशेमध्ये हुक घालूया आणि बी रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या ट्रिपल क्रोशेमध्ये सुद्धा एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि पुन्हा 2 सिंगल क्रोशे असा एक सेट विणूया. त्यामुळे असं हे टोक बनेल. आता पुढच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. पुढचा फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या 2 ट्रिपल क्रोशेंमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि पुन्हा 2 सिंगल क्रोशे असा एक सेट विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणून दोन्ही बाह्यांची बॉर्डर पूर्ण करूया आणि मग भेटूया. दोन्ही बाह्यांची बॉर्डर पूर्ण झाली. आता पुढच्या बाजूला शोभेची फुलं जोडूया. आता खालची बॉर्डर विणूया. कुठल्याही एका ट्रिपल क्रोशेमध्ये हुक घालूया आणि बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. प्रत्येक ट्रिपल क्रोशेमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणायचा. आणि फ्रंट पोस्ट ट्रिपल क्रोशे सोडून द्यायचा. दोन टाक्यांच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि 2 सिंगल क्रोशे असा सेट विणायचा. असाच पॅटर्न विणून ही बॉर्डर पूर्ण करूया आणि मग भेटूया. हा बघा, हा छानसा बेबी फ्रॉक विणून तयार झाला. हा विणायला अगदी सोपा आहे. वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये तुम्ही हा नक्की विणून बघा. हा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशिंग.